आळंदीमध्ये ज्ञानोबा माऊलींच्या मंदिराचं कलशारोहण, समर्पणातून सुवर्ण कळस उभा, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. महायुतीमध्ये पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार, प्रफुल्ल पटेल यांनी दिले स्वबळाचे संकेत. स्थानिक निवडणुका स्वबळावर लढू, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. जालन्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी, पोलीस उपअधीक्षकांनी आंदोलकाच्या कमरेत मारली लाथ. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होतं उपोषण. कोणी ओबीसीत शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही, मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना सुनावलं. छगन भुजबळ म्हणजे संपलेला माणूस, जरांगेंचा भुजबळांना टोला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात नाराजी नाट्य, कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी रंगलं नाराजी नाट्य. मंचावर जागा न दिल्यानं दीपक मानकर नाराज, सूत्रांची माहिती. या दिवाळीमध्ये जीएसटी कमी होणार, यंदाची दिवाळी विशेष असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली भारतीयांना खुश खबर. बांगलादेशनं कांदा आयात बंदी हटवली, भारतातून 13 डिसेंबर 2025 पर्यंत कांदा निर्यातीला परवानगी. जनतेला पण कळेल सिंधू करार किती चुकीचा होता, आमच्या नदीचं पाणी आम्हालाच मिळत नव्हतं, पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून वक्तव्य. स्वावलंबन ही सामर्थ्याची गुरुकिल्ली, ऑपरेशन सिंधूरनं स्वावलंबनाची क्षमता सिद्ध केली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना सुनावलं. पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, लाल किल्ल्यावरून मोदींनी केलं 12वं भाषण. पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट, विविध रंगांच्या फुलांनी सजली विठ्ठलाची नगरी. राज्यात गोविंद पथकांची तयारी अंतिम टप्प्यात, देशभरात कृष्ण जन्मोत्सवाचा उत्साह. जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी रुग्णालय सज्ज, जखमी गोविंदांना तातडीनं वैद्यकीय मदत मिळणार, मुंबईतील सरकारी रुग्णालय सज्ज. अमरावतीतल्या माधान गावात ढगफुटी सदृश पाऊस, चांदूर बाजार तालुक्यातील माधान गाव पाण्याखाली. बीडच्या बिंदुसरा नदीला पूर, मध्यरात्रीपासून बीडमध्ये मुसळधार पाऊस. किश्तवाडमध्ये युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू, ढगफुटीमुळे आतापर्यंत 65 जणांचा बळी. पश्चिम बंगालमधील बर्दवानमध्ये भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू, 35 जण जखमी. दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात मोठी दुर्घटना, दर्ग्याचं छत कोसळल्यानं 5 जणांचा मृत्यू. बंगळुरूमध्ये सिलेंडरचा स्फोट, स्फोटात मुलाचा मृत्यू, 12 जण जखमी. पिंपरीमध्ये ड्रेनेज पाईपलाईन टाकताना विषारी वायू गळतीमुळे 3 कामगारांचा मृत्यू. वर्ध्यात अभियंत्याच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न, कंत्राटदार बाबा जाकीर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. धुळ्यातील शिंदखेडा रेल्वे स्थानकावर रेल रोको, एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळण्यासाठी आंदोलन. बुलढाण्यात रस्त्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलनासाठी नदीत उतरलेल्या शेतकऱ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू. आणि भीमाशंकरमध्ये मोठी वाहतूक कोंडी, सलग सुट्ट्या आल्यानं भीमाशंकरमध्ये भाविकांची मोठी गर्दी.